इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। त्या संदर्भात शासन निर्णय देखील घेण्यात आलाय। या शासन निर्णयाच्या विरोधात मनसेने आज आंदोलन केलंय। या शासन निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध केलाय। उल्हासनगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज उल्हासनगर उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलंय। हा शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले। शासनाने हिंदी भाषेला पहिलीपासून अनिवार्य करण्यापेक्षा मराठी भाषेचा प्रचार प्रसार करावा, त्याचबरोबर उत्तर भारतीयांना मराठी शिकवावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे। शिवाय हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय रद्द करण्यात आला नाही तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय। महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी एक GR काढलाय आणि महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी हा विषय सक्तीने शिकवला जाईल असं जाहीर करण्यात आलंय। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा देश प्रांतिक भाषिक देश आहे। त्या राज्यामध्ये त्याच्या भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। असं असताना हिंदीची मुजोरी आणि हिंदी आमच्यावर लादण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना आव्हान देतो, हा जर GR तुम्ही तात्काळ रद्द केला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्यावेळेस जे काय पडसाद उमटतील त्याला सरकार जबाबदार असेल। ज्या ज्या शाळांमध्ये हिंदीमध्ये फलक असतील किंवा त्यांचे बोर्ड हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असतील तर अशा शाळांना विद्यार्थी सेनेतर्फे एक निवेदन दिलं जाईल। 15 दिवसाचा अल्टिमेट असेल आणि 15 दिवसात जर त्यांनी आपल्या याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच मग आपल्या पद्धतीने।